तो आहे गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आजपासून ब्लॉग चालू केले आहे. पण मी तुम्हाला मागच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मंदिराचं, श्री दत्त मंदिराचं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे. तर आज तो दिवस आला आहे. तर आज मी तुम्हाला मंदिरातलं म्हणलं सगळं दाखवणार आहे. तर आता घरापासून लय दूर आहे मंदिर, तुम्हाला इकडून लांबून दाखवून देतो मंदिर. मग मी तुम्हाला लांबून हे मंदिर दाखवून राहिलो. पुरं हिरवगार आहे. आता मग लांबून असं दिसून राहिलं, तर मी आता थोडं लांब आहे मंदिरापासून. मला तुम्ही पाहू शकता आसपासचं पुरं हिरवगार आहे. तर आता डायरेक्ट मंदिरापाशी जाऊ. आता आता मी मंदिरापाशी आलोय. तर इकडं मंदिराचं काम चालू आहे. इकडं मंदिराचं काम चालू आहे. आता मी चाललोय इकडून पायऱ्या जायला. आता डायरेक्ट तुम्हाला वर भेटू, कारण की तर मी आता मंदिराच्या अर्ध्या पायऱ्या चढलोय, पण अर्ध्या भागी चढायचे, कारण की अर्ध्या पायऱ्यांमध्येच मला दम लागलाय आणि घाम पण आलाय. तर मी तुम्हाला दाखवतो. आता तिकडचं पण लोकेशन दाखवणार आहे, पण अगोदर मी तुम्हाला मंदिर दाखवतो, मग इकडचं गावचं लोकेशन दाखवतो. तर मी चाललोय आता वर. मला दम पण लय लागलाय. आता मंदिरामध्ये चाललोय मी, तुम्हाला मी म्हणलं सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता म्हणजे असं दिसत आहे आणि इकडून जायला जागा आहे. तर आता मी मंदिरामध्ये आलाय. तर तुम्ही पाहू शकता की मंदिर किती सुंदर दिसतंय. दररोज दर्शन करायला येत्या भक्त. तुम्ही पाहू शकता की आज पण भक्त भरपूर जण दर्शन करायला येईल. तर तुम्ही पाहू शकता की मंदिरामध्ये किती सुंदर आणि शांत वातावरण आहे. पुढून पण एक रस्ता आहे बाहेर जायला, आणि वारं पण लय चालू आहे. मला जर का नारळ फोडायचं असेल, इकडं पण नारळ फोडायला जागा आहे. तर मी तुम्हाला मंदिर दाखवलं म्हटलं, आणि श्री दत्त मंदिर दाखवलं कसं दिसत मधून. आणि आता मी इकडं खाली आलोय आता, आणि तुम्हाला इकडून मी गावचं लोकेशन पण दाखवणार आहे, आणि फोटो पण काढायचं दाखवणार आहे. तुम्ही फोटो पण काढू शकता, कारण फोटो काढायला इकडं चांगली जागा आहे. आणि इकडं तुम्ही आसपासचं गाव पण पाहू शकता किती हिरवगार आहे पावसाळ्यातलं. आणि तुम्ही शिंगो गाव पाहू शकता किती हिरवगार आहे. पाहू शकता तुम्ही शिंगो गाव किती हिरवगार आहे. आता मी मंदिराखाली चाललोय, कारण आता तुम्हाला मंदिर पण दाखवलंय. तुम्हाला पार्किंग लावायला पण जागा आहे. इकडं तुम्हाला काही खेळणे घ्यायचे, इकडे खेळणे पण आहे, आणि तुम्हाला नारळ पण भेटेल आणि प्रसाद पण भेटेल. आज मी तुम्हाला श्री दत्त मंदिर दाखवलंय शिंगगावचं. तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हा आज माझा पहिलाच ब्लॉग होता.